श्री मारुती मंदिरासमोरील उंच सुबाबळीचे झाड उभ्या चारचाकीवर कोसळले. विजेचे शॉर्ट सर्किट. कवठे यमाईत उमेदवार मात्र थोडक्यात बचावले. शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथील श्री मारुती मंदिरासमोरील असलेले सुबाबळीचे उंच झाड आज दुपारी 2च्या दरम्यान वारा नसताना अचानक कोसळले. जवळच उभे असलेल्या प्राध्यापक शेटे पत्रकार यांच्या बोलेरो गाडीवरच हे झाड कोसळल्याने गाडीच्या छताचे मोठे नुकसान झाले. दरम्यान मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेले टाकळी हाजी कवठे जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार राजेंद्र गावडे हेच त्या ठिकाणी फोनवर बोलत होते. समवेत कवठे गणाच्या भाजपच्या उमेदवार कांचनताई सांडवर यांचे पती राजेश सांडवर व सहकारीही त्याच परिसरात होते. दरम्यान पत्रकार सुभाष शेटे यांनी गावडे यांना आवाज दिल्याने ते ओट्यावर भेट घेत असतानाच अचानक कडकडाट होऊन ते झाड थेट चारचाकीवर कोसळले. तर राजेंद्र सांडवर व सहकारी श्री मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेल्याने सर्वच जण थोडक्यात बचावले. दैव बलवत्तर म्हणून आलेले विघ्न गाडीवर झाड कोसळल्याने दूर झाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. एकंदरीतच कधी काय होईल याची उसटशी कल्पना देखील कोणाला नसते. त्या ठिकाणी चारचाकी उभी नसती तर मोठ्या अपघाताची घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान झाड कोसळताना विजेच्या तारांवरही फांद्या पडल्याने मोठे शॉर्ट सर्किट झाले, पण लगेचच ते थांबले. हे सुबाबळीचे पडलेले झाड तात्काळ तोडून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. इंडिया न्यूज R7 साठी विशेष प्रतिनिधी सुभाष शेट्टी.